नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या आदिवासी मजुरांची तब्बल 52,54,00,000 रुपयांची प्रलंबित मजुरी मिळण्याकरिता आदिवासींच्या न्यायासाठी लाल बावटा पक्षाचा 23 किलोमीटर लॉंग मार्च विक्रमगड तहसील कार्यालयावर धडकला। पहा एक रिपोर्ट। आपण पाहत रहा निर्भीड समाचार। ये लोग हमारे नौकर है, यहाँ पे जो बैठे हैं, पगार लेते हैं। इन लोगों को बाहर आने में क्या चीज की शर्म लगती है? क्या 16 साल की लड़की है तहसीलदार? हमारे नौकर है ना। या माजलेला तहसीलदाराचं करायचं काय? माजलेला तहसीलदाराचं करायचं काय? हे बघा, तुम्ही सांगतात की कायदा सुव्यवस्था आम्हीच राखायची का? आमची घरं उघडी आहेत, लोक उघड्यावर राहत आहेत, पाण्याचा प्रश्न आहे आमचा, आमच्या विहिरी या लोकांनी भ्रष्टाचार करून खाल्या। कायदा सुव्यवस्था ह्यांनी सुद्धा राखली पाहिजे। जर ह्यांना खरोखर कायदा सुव्यवस्था राखायची असली असती तर मोर्चा काढण्याची वेळ आली नसती। काय एवढं चालू दिलं आहे लोकांनी? ह्यांना बाहेर यावं पहिला। तहसीलदार बाहेर या! बाहेर या, बाहेर या, तहसीलदार बाहेर या! बाहेर या, बाहेर या, तहसीलदार बाहेर या! बाहेर या, बाहेर या, तहसीलदार बाहेर या! बाहेर या, बाहेर या। बात तो मैं करनी होगी, करनी होगी, करनी होगी, बात तो मैं करनी होगी, करनी होगी, करनी होगी। शिमग्याचा सण उलटून ही पालघर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या मजुरांची तब्बल 52,54,00,000 रुपयांची मजुरी मागील काही महिन्यांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांवर सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे। 2022 पासून दरवर्षी सणासुदीच्या काळातच मजुरांना हक्काच्या पैशांपासून वंचित राहावे लागत आहे। राज्यातील पालघर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती असून मजुरांची मजुरी तातडीने खात्यात जमा करावी अशी मागणी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉम्रेड शेरू वाघ यांनी केली आहे। मजुरांना 15 दिवसाच्या आत मजुरी मिळण्याचा अधिकार असून विलंब झाल्यास प्रतिदिन वेतनाच्या 0.05% दराने विलंब आकार देण्याचा नियम आहे। मात्र मजुरांचा मूळ पगारच 3 ते 4 महिन्यांपासून थकीत असल्याने शासनाने मूळ पगारासह विलंब आकारही द्यावा अशी मागणी करण्यात आली। शिक्षण, रोजगार, घरकुल, पाणी, वनपट्टे, रस्ते, आरोग्य सेवा, जल जीवन योजनेतील भ्रष्टाचार, रोजगार हमीतील अनियमितता, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला, गवत पावलेला योग्य दर, बांधकाम कामगार नोंदणी आणि प्रत्येकाला रेशन कार्डवर 35 किलो अंत्योदय धान्य मिळावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी 10 मार्च 2026 रोजी मस्तान नाका येथून हजारोंच्या संख्येने शिमगा मोर्चा काढण्यात आला। रणरणत्या उन्हात तब्बल 23 किलोमीटर पायी चालत मोर्चेकरांनी विक्रमगड तहसील कार्यालयावर धडक दिली। यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चात बैलगाड्यांसह महिला व वयोवृद्धही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तहसीलदार कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवल्याने काही काळ महिला आंदोलनकर्त्या आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला। त्यानंतर तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चा केली। तब्बल 6 तास चाललेल्या चर्चेनंतर काही प्रश्न मार्गी लावण्यात आले तर काही प्रश्न 23 तारखेपर्यंत सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शेरू वाघ, कॉम्रेड काशीनाथ कोकेरा, कॉम्रेड प्रकाश भोये, अखिल भारतीय विकास संघटनेचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड दिनेश भेकरे तसेच तालुका कमिटीने केले। दिनेश आंबेकर, निर्भीड समाचार, जवाहर।